प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. आज पेंटिकॉस्ट नंतरच्या 4थ्या रविवारी पुन्हा एक वार प्रभूने आम्हा सर्वांना त्याची स्तुती आणि गौरव करण्यासाठी पाचारण केलं. या प्रभूच्या दयेबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या देवा, मनापासून मी तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. खरोखर प्रेमळ परमेश्वरा, गत सप्ताहात तू आमच्यावर राहिलास, आमची काळजी वाहिलीस, आम्हाला लागणारं आरोग्य दिलं आणि पुन्हा एक वार पेंटिकॉस्ट नंतरच्या 4थ्या रविवारी आणि विशेष करून तुझी उपासना करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्रित केलं. आम्ही तुझे आभार मानतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो दे बापा, या जगिक महामारीपासून आम्हा प्रत्येकाचं संरक्षण केलं, आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरवली. आम्ही धन्यवाद देतो माझ्या दैवा. विशेष करून आम्ही इमॅन्युअल चर्च थेरगाव या मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करतो. दे बापा, तुझी दैवी कृपा या मंडळी असू दे. विशेषतः मंडळीतील सर्व लहान थोर सभासद, त्याचप्रमाणे कमिटी मेंबर, शाळा शाळा या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. तुझ्या गौरवासाठी या मंडळीची तो आध्यात्मिक उन्नती करीत आहे, म्हणून तुझ्या नामाला मी धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो दे बापा आमच्या भारत देशासाठी, आमच्या भारत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, त्यांच्या आधिपत्याखाली असलेले सर्व त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ, या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. तुझ्या लोकांना न्यायानं नीतीनं वागविण्याकरता तुझी कृपा आणि दया त्यांच्यावर कर. पिता परमेश्वरा, आम्ही विशेष करून आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे त्यांचं मंत्रिमंडळ, आरोग्य अधिकारी, या सर्वांवर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. सर्व लोकांची सेवा करण्यासाठी त्यांचे हात तू बळकट कर. स्वर्गीय दे बापा, मी तुला धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही पुणे धर्मप्रांतासाठी मी प्रार्थना करतो. धर्मप्रांताचे माननीय बिशप साहेब आणि त्यांचं कुटुंब दे बापा, त्याचप्रमाणे सर्व धर्मप्रांतातील मंडळ्या, त्यांचे पालक वर्ग, डिकन्स, लीडर, स्वार्थिक आणि पास्टर, या सर्वांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. देवा, तुझी दैवी कृपा आणि दया त्यांच्यावर कर. विशेषतः आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ या महामारीमध्ये कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, त्याचप्रमाणे दे बापा पॅरामेडिकल स्टाफ, त्याचप्रमाणे पोलिसांचा स्टाफ, दे बापा लष्करी स्टाफ आणि त्यांचं कुटुंब दे बापा, या सर्वांना तुझी कृपा आणि दया कर प्रभू. त्यांना सर्व प्रकारे तू त्यांचं सहाय्य आणि मदत कर. माझ्या दे बापा, पुन्हा एक वार मी तुझी कार स्तुती करतो, कारण देवाचं वचन म्हणतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवा तुझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. खरोखर माझ्या दे बापा, या महामारीच्या काळामध्ये, या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीपासून आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरविली. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. आज तुला विशेष धन्यवाद देतो. आज वचनाची सेवा करणारे आमचे बंधू लीडर भारत जॉन यांच्याकरता मी प्रार्थना करतो दे बापा. त्यांच्या कुटुंबाला तुझी कृपा दे. विशेष करून प्रभू, तुझ्या पवित्र चरणी प्रार्थना करीत असताना दे बापा, जे वचनाद्वारे ते सेवा करताना वरून येणारं सर्व प्रकारचं ज्ञान, प्रभू येशूची महान कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू त्यांना लाभू दे. माझ्या देवा, मी तुला धन्यवाद देतो. ते नव्हे, तू त्यांच्या मुखाद्वारे आज बोलणार आहे. देवाचं महान आणि गौरव वचन उतरून येणार आहे, जे आमच्या मनाचं नवीनीकरण करणार आहे. धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा एक वर बापा, जे ज्या जारी आहे प्रभू येशूच्या नामामध्ये त्यांना आरोग्य मिळू दे आणि त्यांनी केवळ तुझं गौरव करावं प्रभू. आम्ही सर्वजण तुला यावेळेस समर्पित होतो. या प्रसंगी दे बापा, तुझी दैवी कृपा आम्हावर कर. येशूच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतातील गीत क्रमांक 426 आपण सर्वजण मिळून गाऊया. जसा मी आहे निराधार, हे गीत आपण गाऊया. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देऊदार, किंवा तुझी रक्तदार, देवाच्या प्रिय कोकरा, आलो
हीन पाय तुझेच रक्त दे सहाय देवाच्या प्रिय कोकरा आलो तसाच प्रांतिफाल हवा जगात दुर्निवार गेली ती संकटे अपार निवारी प्रिय कोकरा आलो तसाच अनळा दुःखी दरिद्री दुबळा साठा तुझाच सगळा पुरी व प्रिय कोकरा अशास तू स्वीकारिशी क्षमा प्रेम करीशी की बोलेन मोडीशी देवाच्या प्रिय कोकरा तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदयास चेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय कोकरा. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रामधून काही सुवर्ण वचने ऐकूया. जुन्या करारातील इयोबाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय आणि 1 ते 6 वचनं यावेळेस आपण ऐकूया. योबाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय 1 ते 6. देव आपल्याला निर्दोष ठरवील ही योबाची खात्री. मग योबाने प्रत्युत्तर केले, तुम्ही कोठवर माझ्या जीवास दुःख देणार, कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुरडा करणार. एवढ्या 10 वेळा तुम्ही माझी अप्रतिष्ठा केली. तुम्ही माझ्याशी निष्ठुरतेने वागता. ह्याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही. मी काही चूक केलीच असली तर ती मला तुम्ही माझ्यावर खरोखर तोरा मिरवणार आणि माझ्या पदरी अप्रतिष्ठा घालणार. तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे. त्याने माझ्यावर आपले जाळे टाकले आहे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचन आशीर्वाद. शुभवर्तनाचे वाचन आपण करूया. पवित्र शुभवर्तमान संत मत्त याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका, कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल. आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील. पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढ,
म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढाव्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यास घालू नका आणि आपली मोते डुकऱ्यापुढे टाकू नका. टाकाल तर ती त्यास पायाखाली तुडवितील व उलटून तुम्हाला फाडीतील. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. देवाला धन्यवाद असो. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. प्रियांनो, पेंटेकॉस्ट दिनानंतरचा चौथा रविवार आणि याकरिता विशेष करून देवाच्या गौरवासाठी, देवाची स्तुती आराधना करण्यासाठी तुम्हाला आज मला एकत्रित केलं त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. विशेष करून सन्माननीय पाळसाहेबांनी देखील संदेशाचा मान आपणापर्यंत पोहोचवावा याकरिता दिलेल्या या संधीबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि आपणा सर्वांचे, चर्च कार्यकारिणीचे, चर्च सेक्रेटरी, ट्रेझरर यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. संदेशाला जाण्यापूर्वी आपण प्रथम परमेश्वराकडे जाऊया. परमेश्वराकडे पवित्र आत्मेचं दान मागूया. परमेश्वराकडे आपण आपली प्रार्थना करूया. स्वर्गीय देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभूजी. आजच्या या पेंटेकॉस्टच्या चौथ्या रविवारी तू आम्हा प्रत्येकाला एकत्रित केलंस. विशेष करून माध्यमाद्वारे प्रभू परमेश्वरा तुझं गौरव व्हावं, तुझी स्तुती व्हावी, आराधना व्हावी याकरिता प्रभू परमेश्वरा हे सुंदरसं माध्यम आम्हाकरिता उपलब्ध करून दिलंस. मग तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. आज तुझ्या वचनांची सेवा करत असताना प्रथम मला तुझ्या हातात घे. माझी कोणतीही योग्यता अथवा पात्रता नसताना देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाकरवी तुम्हाला चालवितोस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. तुझं वचन सांगत आहे, भिवू नको, घाबरू नको, खंबीर हो, जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ बरोबर आहे. होय माझ्या देवा, माझ्या पित्या प्रभू परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकाबरोबर आहेस. या महामारीच्या प्रसंगामधून आम्ही जात असताना तू आम्हाबरोबर आहेस आणि प्रत्येक गोष्टीत प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सावधानतेचा इशारा देतोस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. सर्वांसाठी प्रार्थना करतो. सर्वांचं आरोग्य अबाधित ठेवलं, सर्वांना तुझ्या भयात, तुझ्या ज्ञानात, प्रीतीत वाढविलं, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. इथून पुढे वचनांची सेवा करत असताना प्रभूजी तू माझ्या ओठा जिभेला स्पर्श कर प्रभूजी. विशेष करून आम्ही ऐकणारे नसावे तर आचरण करणारे असावं, असं दयाने कृपेमध्ये तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गुणाने पवित्र नामात मागतो म्हणतो आहे. आमेन. पेंटेकॉस्ट दिनानंतरच्या या चौथ्या रविवारी विशेष करून आज आपण शास्त्रपाठ जे आहेत ते वाचलेलेच आहेत. यामध्ये प्रियांनो, माध्यमाच्याद्वारे सर्वच गोष्टी वाचन करता येत नाही, परंतु आपण देखील आपल्यास मी विनंती करतो की आपण संदेशानंतर शास्त्रपाठाचं निश्चित अर्थानं अवलोकन करावं. याकरिता आजचे शास्त्रपाठ जे आहे स्तोत्रसंहिता 41:4-11, योबाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय 1 ते 6, रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय 1 ते 13 या वचनांपर्यंत आणि शुभवर्तमान, मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 1 ते 6 या वचनांपर्यंत. याने हे शास्त्रपाठ सर्वस्वी आपण संदेशानंतर निश्चित अर्थानं वचनांद्वारे आपण मननचिंतनाकरिता वाचन करावे, आपणास मी पुन्हा एक वार विनंती करतो. आणि विशेष करून आजचा जो विषय आहे पेंटेकॉस्ट दिनानंतरच्या चौथ्या रविवारचा जो रविवार आहे त्याकरिता नेमण्यात आलेला जो विषय आहे प्रियांनो, तो म्हणजे इतरांचे दोष काढू नका, म्हणजे तुमचेही दोष कोणीही काढले जाणार नाही. इतरांचे दोष काढू नका, म्हणजे तुमचेही दोष काढले जाणार नाही. अर्थात आपणाकरिता सन्माननीय पाळकसाहेबांनी मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 1 ते 6 या वचनांपर्यंत याचं मननचिंतनाकरिता वाचन केलेलं आहे प्रियांनो. विशेष करून मी आज आपणास 3 गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिली गोष्ट जी आहे दोषदृष्टी. पहिली गोष्ट आहे दोषदृष्टी, दुसरी गोष्ट आहे दृष्टी दोष आणि तिसरी गोष्ट आहे दूरदृष्टी. पहिली गोष्ट दोषदृष्टी, दुसरी गोष्ट दृष्टी दोष, तिसरी गोष्ट दूरदृष्टी. प्रियांनो, याकरिता आज आपण प्रथम आपल्या पहिल्या विषयाकडे जाऊया.
दोषदृष्टी योहान सुवर्तमान याचा 9वा अध्याय, याचा 9वा अध्याय 1 ते 11 या वचनांपर्यंत. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जात असताना एका जन्म आंधळ्यास पाहिले आहे. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले? याने किंवा याच्या आईबापांनी केले असे नाही, तर याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मला. पापलेला दोषदृष्टी या ठिकाणी जन्म आंधळ्यास जन्मतच नेत्र नाही आहे. आणि विशेष करून याच्या बाबतीत मानवजात कसा न्याय करते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण इतरांचं पाप, इतरांचे दोष, इतरांच्या असलेल्या उणीवता कशा पद्धतीने मानव म्हणून आपल्या विचाराच्या सरणीमध्ये आणतो याचा आपण या ठिकाणी थोडक्यात परिचय करून घेऊया. आपल्याला जन्मतःच आंधळा आहे, नेत्र नाही, जगाचा संवास नाही, जगाचा प्रकाश नाही, सर्व काही अंधकारमय जीवन ह्या जन्म आंधळ्याकडे आहे. आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त जात असताना त्याची दृष्टी त्या जन्म आंधळ्याकडे गेलेली दिसते आपणास या ठिकाणी. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर समेत असलेले त्याचे शिष्य प्रभूला प्रश्न करीतात, गुरुजी याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आईबापाने? प्रियांनो, निश्चित अर्थाने प्रियांनो, त्या जन्म आंधळ्याला जग माहीत नाही, परंतु त्याच्या पापाकडं निश्चित अर्थाने शिष्यांचं लक्ष गेलेलं आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी शिष्यांप्रमाणेच आहोत. प्रियांनो, आज आपलं देखील लक्ष इतरांच्या बाबतीत ह्या पद्धतीने जातं. आजूबाजूला कसलाही परिसर असला आपण त्याचे लागलीच विचारणा केली जाते की असं काय पाप केले आणि आहे की याला हे शासन मिळत आहे. प्रियांनो, या ठिकाणी शिष्यांनी देखील प्रभूला असाच प्रश्न केलेला आहे, गुरुजी, यांनी जन्म आंधळे जन्मावे असे पाप कोणते केलेले आहे? प्रियांनो, आपण एखाद्याचं पाप मोजत असताना शांत बसत नाही. प्रियांनो, अतिशय जसं काय आपल्याकडं फुटपट्टी किंवा मोजपट्टीच दिलेली आहे. आपण सेंटीमीटरपासून, इंचापासून, फुटांपासून, मीटरपासून तर पर किलोमीटरपर्यंत एखाद्याच्या पापाचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, प्रभूजींनी या ठिकाणी स्मार्मिक उत्तर आपल्या शिष्यांना दिले. ते वचन क्रमांक जे आहे योहान सुवर्तमान याचा 9वा अध्याय, आणि त्याच्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सुंदरसं आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत आहे. काय म्हणत आहे 3ऱ्या वचनात? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर त्याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मला आहे. प्रियांनो, देवाची इच्छा किती सुंदर आहे. प्रियांनो, पहा, परमेश्वराच्या इच्छा, परमेश्वराचा दृष्टिकोन किती सुंदर आहे. त्यांनी देवाच्या कार्यासाठी जन्मले आहे म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना या ठिकाणी ते उत्तर देत आहे. परंतु आम्ही मात्र पापांचा पहाडाच मोजत असतो. त्याच्या आईबापांनी केलं, त्यांनी केलं. पुढच्या भागामध्ये ह्याच अध्यायामध्ये प्रियांनो 9व्या अध्यायामध्ये एकूण 41 वचनं आहेत प्रियांनो. आणि विशेषतः ह्या जगामध्ये असणाऱ्या रूढी परंपरेचं, असणाऱ्या चाललेल्या लोकांच्या डोळ्यांमध्ये असणारं कुसळ पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपणास दिसत आहे प्रियांनो. पुढे जाऊन ह्याला प्रभू येशू ख्रिस्ताने चिखल लावून दृष्टी दिलेली आहे आणि त्याला सांगितले, शिलो तळ्यावर जा आणि धुवून, म्हणजे तुझे डोळे हे होते. आणि तो शिलो तळ्यावर गेलेला आहे, आपले डोळे धुवून आला आणि त्याला दिसू लागलेला आहे प्रियांनो. या ठिकाणी तो जात असताना इतर जे आजूबाजूचे त्याच्या शेजारी बसणारे अनेक भिकारी असतील प्रियांनो, त्यांना देखील विचार पडला. ते देखील त्याच्या पापाकडे लक्ष देऊ लागले. हा आपल्या शेजारचा तर आहे ना, नाही हा तर नसेल, याच्यासारखं दुसरं कोणी असेल, त्यांनाही दिसत नाही. परंतु आज ते पाहण्याचा दृष्टिकोन कसे करत आहेत प्रियांनो या अध्यायामध्ये पुढे दिलेले आहे. इतक्यावरच थांबलेले नाहीत प्रियांनो, तर त्या जन्म आंधळ्याला दृष्टी मिळाल्यानंतर त्याला शास्त्री आणि पुरुषांकडे घेऊन आले. निश्चित अर्थानं हा खरंच ह्याचं आंधळेपण दूर झालेलं आहे का,
हे साशांतता मनामध्ये, म्हणजे आपण पाहण्याचा दृष्टिकोन आहे की लोकांचा अधिक वाईट किती असेल हे आपल्या अंतःकरणात अतिशय दृढलेलं असतं, घट्ट बसलेलं असतं. परमेश्वराने त्याला दृष्टी दिल्यानंतरही विश्वास न बसणारे आम्ही लोक त्याला शास्त्री आणि पुरुषाकडे घेऊन आलेले आहेत आणि त्याला सांगितलेला हा जन्म अंध असताना याला हा पाहत आहे. या ठिकाणी शास्त्री आणि पुरुषी तर त्याचा विचार करण्याच्या पलीकडे आहे प्रियांनो. त्यांची तर पापदृष्टी मोजण्याची लोकांची आम्ही कोण आहोत हे तर एका अध्यायामध्ये आहेत. एक पुरुषी काय म्हणत आहे, मी त्याच्यासारखा नाही आहे, मी दशमांश देतो, मी उपवास करतो, मी सर्व काही गोष्टी प्रभू करतो, मी त्याच्यासारखा नाही. पुरुषांची तर वृत्ती आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्यासारखेच नाही आहे. प्रियांनो, आज देखील तुम्ही आणि मी इतरांचं दोष काढण्याबाबत अथवा इतरांचं पाप मोजण्याबाबत आपली देखील पातळी त्यापर्यंत जाते की मी इतरांसारखा नाही, मी किती स्वच्छ आहे, मी किती धुतलेल्या तांदळासारखा आहे प्रभू, हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु प्रभू परमेश्वराला सर्व गोष्टी ज्ञात असतात. प्रियांनो, या ठिकाणी पुढच्या वचनांमध्ये जन्मांधळीच्या बाबतीत शास्त्र्यांनी पुरुषांनी अनेक गोष्टींचे खोदून विचार सरणी करून त्यांना बेजार केलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ह्यावरच थांबले नाही तर त्याच्या आईवडिलांकडे गेलेले आहेत. प्रियांनो, आज जन्मांधळींच्या आईवडिलांना आपला जन्मपुत्र कसा आहे हे माहीतच असतं. आज आपल्याला आपल्या आईवडिलांना माहिती आहे की माझा पुत्र जन्म कसा आलेला आहे, त्याचं शारीरिक रूप कसं आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो पुढच्या वचनांमध्ये प्रियांनो, या ठिकाणी त्याच्या मातापित्याकडे त्या जन्म आंधळ्याला आणलेलं नसतं. या ठिकाणी त्यांना प्रश्न केलेला जातो की हा तुमचाच मुलगा आहे का. प्रियांनो, या ठिकाणी यहुद्यांची इतकी भीती होते की सत्य बोलणं सुद्धा देखील त्या काळामध्ये अतिशय वाईट प्रसंग त्यांच्यावरती घडत असे, शासनाला समोर जावं लागत असेल, कारण काटेकोर नियम पाळणारे शास्त्री आणि पुरुषी लोक होते. प्रियांनो, आज देखील तुम्ही आणि मी देखील पवित्र शास्त्राच्या आधांतरे वचनांमधले कोणतेही विषय घेऊन आपण इतरांना त्या वचनांकरवी पापाच्या दोषात किंवा शास्त्राच्या असणाऱ्या परिपाठातील वचनांच्या आधारे घेऊन आपण त्यांना दोष देण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, या ठिकाणी त्याच्या आईवडिलांकडे त्याला घेऊन आल्यानंतर आईवडील देखील स्वतःच्या भीतीपोटी सांगत आहे की हा पुत्र आमचाच आहे, परंतु ह्याला डोळे कोणी दिले हे आम्हाला माहिती नाही, तो वयाती नाही, त्यालाच विचारा. प्रियांनो, आज देखील आमची दृष्टी तशीच आहे. सत्य असेल प्रियांनो, आज आईवडिलांना ह्या पुत्राची सर्व माहिती आहे, सर्व गोष्टींची जाणून आहे. या ठिकाणी त्या पुत्राबद्दल नेत्र मिळाले, त्यांना आनंद व्हायला हवे, परंतु भीतीपोटी स्पष्टपणे सांगत आहे तो वयाती नाही, त्यालाच विचारा. या अर्थी त्याचे दोष त्यालाच माहिती आहेत. तो कोठे घेऊन आलेला आहे डोळे, त्याला कोणी दिलेले आहेत आम्हाला काही ठाऊक नाही. प्रियांनो, आज देखील सत्य दाबण्याचा असाच प्रयत्न केला. नेत्रांना आमच्या दिसत आहे प्रियांनो, आमचे डोळे उघडे असतात. जे अनर्थ चाललेलं आहे, ज्या गोष्टी चांगल्या घडत आहेत प्रियांनो, त्यासाठी आज आम्ही बोलायला तयार नाही आहे. इतकं आमच्या डोळ्यामध्ये असलेलं मुसळ आम्ही इतरांबाबत आज व्यक्त करत असतो. प्रियांनो, आईवडिलांनी देखील आमचा पुत्रच नाही म्हणून गवाही या ठिकाणी दिल्याचे आपल्याला दिसते. प्रियांनो, पुढे जाऊनही शास्त्री आणि पुरुषांनी थांबले नाहीत. प्रियांनो, या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्ताचे देखील दोष काढलेले आहे. शब्द दिवशी हा पापी आहे, शब्द दिवशी याला अधिकार कोणी दिलेला आहे. आणि आम्ही देखील परमेश्वराच्या दृष्टीने पाप काढण्यात, पाप मोजण्यात अतिशय परिपाठ आहोत. प्रियांनो, शास्त्री आणि पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त मोशेने दिले नियमशास्त्र हाच आमचा देव आहे ही जी भावना होती प्रियांनो, आणि त्याच्या परिपाठाप्रमाणे ते इतरांचा दोष काढत होते. प्रियांनो, या ठिकाणी पुढच्या वचनांमध्ये मी आपल्याला घेऊन जात आहे. येशू म्हणाला, मी न्याय निवडण्यासाठी या जगात आलो. यासाठी योहान शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 39व्या वचनाकडे आपलं केंद्र लक्षित करत आहे. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवडण्यासाठी या जगात आलो, यासाठी की ज्याला दिसत नाही त्याला दिसावे आणि ज्याला दिसते त्यांनी आंधळे व्हावे. पापी प्रभू येशू ख्रिस्ताने किती सुंदरसं वचन या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यांना दिसत आहे त्यांनी आंधळे व्हावे आणि ज्यांना दिसत नाही त्यांना दृष्टी आली. प्रियांनो, ज्यांच्या अंतःकरणात ज्यांना जन्मतः डोळे नाही आहेत त्यांना पाप काय माहिती आहे. या जगात चाललेलं समोरचं काय दिसणार
हे माहीतच नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टपणे सांगत आहे की जे आंधळे आहेत त्यांना दिसावं आणि ज्यांना डोळे आहेत त्यांना दिसू नये. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला या ठिकाणी परमेश्वराने सुंदरशी नेत्र दिलेले आहेत. आज जगाचे आपण सर्व पाहणी करत आहोत प्रियांनो या ठिकाणी, परंतु आमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? पाप, दोष असणारे, त्याच्या ठाई असणारे चुका, याकडे आमचं अतिशय एखाद्याबद्दल आमच्या डोळ्यातलं जे मुसळ आहे प्रियांनो, त्या मुसळांद्वारे आपण, मुसळे शब्दाचाच अर्थ असा आहे की दोष देणे. प्रियांनो, आज आपण एखाद्या व्यक्तीला इतका दोष देतो प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील या परुषशास्त्रांनी दोष दिलेला आहे. याची पातळीपर्यंत आपण जाण्याचा देखील प्रयत्न करतो प्रियांनो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एका जन्म आंधळ्याला डोळे दिलेले आहेत की ते देवाच्या गौरवासाठी तो असा जन्मलेला आहे प्रियांनो. ही प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी आहे प्रियांनो. परंतु मानवाची दृष्टी इतकी वाईट आहे प्रियांनो की स्वतःचे आई वडील देखील या सत्याला घाबरत आहेत. त्यांना देखील दृष्टी आहे, घाबरत आहे, यहुद्यांच्या जाचाला घाबरत आहे प्रियांनो की जेणेकरून आमच्यावरती आम्हाला मरणाला सामोरे जावं लागेल. आज तुम्ही आणि मी सत्याला देखील मरणाला जाण्यासाठी घाबरत आहोत प्रियांनो. विशेष करून आईवडिलांनी देखील सत्य या ठिकाणी नेत्र असून दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिष्यांनी देखील प्रभू येशू ख्रिस्ताला हा कसा जन्माला, याच्या पापास्तव जन्माला का याच्या आईवडिलांच्या पापास्तव जन्माला, याकरिता विचारणा केलेली आहे. आणि शास्त्री पुरुषांनी तर कहरच केलेला होता प्रियांनो की तुला डोळे कोणी दिले? परमेश्वराला देखील त्यांनी दोष देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे प्रियांनो. या शास्त्रपाठात आपणास पाहावयास मिळते. यासाठी मी पहिला जो विषय ठेवला की दोषदृष्टी. आज या अंधाला जन्मतः डोळे नव्हते, परंतु परमेश्वराने नेत्र दिलेले आहे की त्याच्या गौरवासाठी त्याचा उपयोग व्हावा. म्हणून प्रभू परमेश्वर या ठिकाणी त्याची दृष्टी उघडत आहे प्रियांनो. म्हणून मी पहिला विषय आपल्यासमोर ठेवला आहे, दोषदृष्टी, की आंधळ्याला डोळे मिळणे. दुसरा दोष आहे प्रियांनो, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया, दृष्टीदोष. दुसरा जो विषय आहे दृष्टीदोष. यामध्ये आपण योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय याकडे थोडंसं मी आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 1 ते 11 या वचनांपर्यंत प्रियांनो. या ठिकाणी देखील काय प्रियांनो, या ठिकाणी डोळे आहेत, समोरच्यालाही डोळे आहेत प्रियांनो, आणि ज्ञानीवाडा आहे प्रियांनो. या शास्त्रपाठात आपण पाहूया काय आहे प्रियांनो. या शास्त्रपाठामध्ये येशू चैतन्याच्या डोंगरावरून खाली आला आणि नंतर तो मोठ्या सकाळी पुन्हा आपल्या मंदिरात गेला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि ते बसून त्या शिकू लागला. त्यावेळी शास्त्री परुषी अविचार करीत असताना धरिलेल्या एका स्त्रीला त्याचकडे आणले व तिच्यामध्ये उभे करून म्हटले, गुरुजी, ह्या स्त्रीला अविचार करीत असताना धरण्यात आले आहे. 1 ते 4 या वचनांपर्यंत प्रियांनो मी वाचन केलेलं आहे. या ठिकाणचा प्रसंग आहे, प्रभू येशू मंदिरात आहे, सर्वांना शिक्षण देत आहे, परंतु एका पुरुषाने, शास्त्री आणि पुरुषांनी अविचार करताना एका स्त्रीला पाहिलेलं आहे आणि तिला प्रभूकडे घेऊन आलेले आहेत प्रियांनो. आणि तिला मध्ये उभे करून प्रभू येशूकडनं उत्तर घेण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आपणास असं दिसतंय की ते म्हणत आहे की गुरुजी, या स्त्रीने अविचार करताना आम्ही पाहिलेले आहे. मोशेच्या नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा आहे की अशाच दगडमार करावा. प्रियांनो, एखाद्याचं पाप असेल तर आपण जग जाहीर कसं करतो प्रियांनो? पहा, आज प्रभू येशू ख्रिस्त अनेकांना शिक्षण देत असेल, अनेक जण मंदिरामध्ये सर्वजण एकत्रित असतील, अनेक जनसमुदाय असेल, परंतु एखाद्याच्या पापाची वाचा कशी केली जाते? हा पाप. या ठिकाणी अविचारी स्त्रीला नेत्र आहेत, जनसमुदायाला नेत्र आहेत, शास्त्रीय आणि परुषी घेऊन आलेले त्यांना देखील नेत्र आहेत प्रियांनो. नेत्राद्वारे यांनी पाहिलेलं पाप त्या स्त्रीचं प्रभू येशूकडे घेऊन आलेले आहेत प्रियांनो. या ठिकाणी नेत्र आहेत म्हणजे दृष्टी दोष आहे. दृष्टी आहे परंतु दोष कसा आहे? पाप आहे. त्या स्त्रीला घेऊन आल्यानंतर नियमशास्त्रात असं लिहिलेलं आहे की मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलं आहे की हिला धोंडमार करावा. अविचार करताचं शासन का असेल तो धोंडमार करावा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने अतिशय सुंदर, कोणतंही उत्तर न देता, कोणालाही काही न करता तो जमिनीवर
बसून ओनवून काहीतरी लिहित आहे असं आपल्या या शास्त्रपाठामध्ये दिसत आहे प्रियानो. वचन क्रमांक 6, त्याचवर दोष ठेवणारे आपणास काही निमित्त मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी म्हटले. येशू तर खाली ओनावून बोटाने भूमीवर लिहू लागला. 7व्या वचनात, आणि त्याने त्याला एकसारखे विचारित तो उठून त्यास म्हणाला. पहा प्रियानो, 7वं वचन किती सुंदर आहे. तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिजवर दगडमार करावा. पाप केलेला आहे, अविचार केलेला आहे. मोशेच्या नियमशास्त्राने निश्चित अर्थानं अपेक्षा आहे का आता आम्हाला पापांचा दंडच मिळायला हवा या ठिकाणी. कारण त्या स्त्रीला शास्त्री आणि पुरुषांच्या अतिशय अंतःकरणात चाललेलं जे आहे, नेत्रांना जे पाहत आहे, अविचार केला म्हणून हिला 2 मार व्हायलाच हवा आणि 2 मारेने हिचा मृत्यू व्हायला हवा. प्रेमनं डोळ्यातील असलेलं मुसळ आमचं कसं पाहत आहे त्या स्त्रीकडे. शास्त्री आणि पुरुषी त्यांनी देखील जे करत होते. आजची परिस्थिती तीच आहे प्रियानो. एखाद्याने चूक केली असेल, एखाद्याच्या पाप केलं असेल, एखाद्याने केलं असेल तर जग जाहीर आपण प्रथम करायला सर्वात पुढे असतो. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता किंवा येशू ख्रिस्ताच्या असणाऱ्या वचन, शास्त्रपाठ, गीतेसाठी आम्ही पुढे नसतो. परंतु एखाद्याने एखादी चूक केली असेल तर वर्तमानपत्रापर्यंत तो कसा नामनेश होईल. आणि आणखी आज जमलेल्या लोकांमधनं वर्तमानपत्रात अनेक लोक कसे ह्याच्याकडे पाहतील इथपर्यंत आमचा दृष्टिकोन आत्ताच्या या परिस्थितीत सुधारित जगी दृष्टिकोनातून आहे. पूर्वीच्या काळात वर्तमानपत्र नसतील. शास्त्री आणि पुरुषी त्या अविचारी स्त्रीला घेऊन आल्यानंतर जनसमुदाय होता त्या ठिकाणी. परंतु आजचा जनसमुदाय इतका आहे, आजचा माध्यम मीडिया आज इतकं पर्यंत पोहोचलेलं आहे प्रियांनो की अखिल सृष्टीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे प्रियांनो. आज आम्ही एखाद्याची जर बदनामी करायची असेल तर आमची चिंता आमच्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे लागलेल्या असतात. स्वतःच्या पापाकडं बिलकुल नसतं, परंतु इतरांच्या केलेल्या पापांकडं, चुकांकडं आणि त्याला जेणेकरून कितपर्यंत दंडात्मक होईल इथपर्यंत जाण्याचा आमचा दृष्टिकोन असतं. आमच्या डोळ्यातील मुसळ समोरच्या व्यक्तीसाठी सळतच असतं प्रियांनो. मग आम्ही वर्तमानपत्र, मीडिया, सर्व काही गोष्टी ज्या असतात तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या नेत्रांनी ते वर्तमानपत्र देखील वाचून आमचं समाधान होत नाही तरी देखील ते वर्तमानपत्र स्वतःच्या पैशाने वाटप देखील आम्ही करतो प्रियांनो. या अनेकांना अजून कळावं म्हणून. प्रियांनो, आज लोकांच्या पापांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा हा असाच आहे. शास्त्री आणि पुरुषांनी अविचारी स्त्रीला या ठिकाणी आणलं, त्यांच्या दोंडमार व्हावा, तिला मरेपर्यंत दंडाज्ञा व्हावी अशी प्रभूकडने त्याची इच्छा होती. परंतु परमेश्वराची, प्रभूची इच्छा काय प्रियांनो, पुढच्या वचनात पहा प्रियांनो. तो पुन्हा खाली भूमीवर लिहू लागला. हे ऐकून वडिलांपासून आरंभ करून शेवटल्या इस्मापर्यंत एका मागून एक असे सर्व निघून गेले. प्रियांनो, देवाचा न्याय मानवाच्या न्यायाच्या दृष्टिकोनातून फार आगळा वेगळा आहे. अपेक्षा आमची कोणती असते? इतरांबद्दल दंड व्हावा, मृत्यूदंड व्हावा. त्याच्या पापाचा परिणाम इतका असाला आहे की आम्ही काही करतच नाही. त्यांच्या पापापासून आम्ही अतिशय दूर आहोत. त्या पापांपासून आम्ही अलिप्त आहोत. आम्ही कोणीच नाही, स्वच्छ आणि स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखेच शुभ्र आहोत अशी आमची भावना असते प्रियांनो. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं कोणतीही गोष्ट या ठिकाणी आपल्याला केलेली दिसत नाही किंवा कोणतीही आज्ञा जनसमुदायाला अथवा शास्त्री पुरुषांना या ठिकाणी दिलेली दिसत नाही आपल्याला. या ठिकाणी फक्त प्रभू येशू ख्रिस्त खाली उन्हावून लिहिलेलं आहे आणि त्यांना सांग, तुमच्यातला जर कोणी निष्पाप असेल तर त्याने तिच्यावर धोंडमार करावा. पहा प्रियांनो, देवाची इच्छा मानवासाठी काय आहे प्रियांनो, परंतु मानवाची इच्छा इतरांच्या पापांबद्दल काय आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदरसं वचन सांगितलेलं आहे. जो कोणी निष्पाप असेल तिने तिच्यावर धोंडमार करावा. आणि एका मागून एक वडिलांपासून जमलेला सर्व जनसमुदाय सर्व निघून गेलेले आहेत. या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे. आणि केवळ अविचारी स्त्री आणि प्रभू येशू ख्रिस्त, जिने पाप केलेले आहे अशी स्त्री, जिचे नेत्र पापाने भरलेले आहेत अशी स्त्री
आणि पवित्र नेत्र परमेश्वराचे असे असणारे नेत्र या ठिकाणी फक्त प्रभू येशू ख्रिस्त तिच्याकडे पाहत आहे आणि तिला सांगत आहे, जा, येथून पुढे पाप करू नको. प्रियानो, देवाची इच्छा मानवाच्या इच्छेपेक्षा किती वेगळ्या या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. प्रियानो, की परमेश्वरची इच्छा प्रत्येक व्यक्तीबद्दल कोणाचा न्यायनिवाडा तुम्ही आणि मी करू शकत नाही. प्रियानो, जन्म आंधळ्याकरता देवाच्या गौरवासाठी आहे आणि ह्या अविचारची स्त्री जा पुन्हा पाप करू नको, पापास्तव प्रभू येशू ख्रिस्ताचं या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगणं आहे. आज इतरांचं पाप आम्ही पाहत असताना प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे, कोणाचा न्याय करू नका, कोणाचे पाप काढू नका, तर सर्व समर्थ देवावरती सोपवा. आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या इच्छेला अनुसरत आहोत का प्रियानो? नाही प्रियानो. आज आमची फुटपट्टीच घेऊन आम्ही बसलेलो आहोत. इंच, सेंटीमीटर, किलोमीटर इतकं लोकांचे पाप पाण्यात आमचं उभं आयुष्य चाललेलं आहे प्रियानो. परंतु आम्ही आज आमच्या देवाच्या वचनांकडं आमचं मुळीच लक्ष नाही. आणि तिसऱ्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो प्रियानो. तिसरी गोष्ट जी आहे, दूरदृष्टी. दूरदृष्टी, पुढील विचार परमेश्वराची विचार आहेत प्रियानो. दूरदृष्टी देवाची कोणती आहे पहा प्रियानो. प्रेक्षितांची कृत्ये याचा 9 अध्याय 1 ते 9 या वचनात आपणास पाहावयास मिळेल. प्रेक्षितांची कृत्ये याचा 9 अध्याय 1 ते 11 या वचनात, 9 अध्याय 1 ते 9 या वचनात प्रियानो या ठिकाणी दिशमिक्यात पाऊल पोचलेला आहे. शौल आहे. पूर्वी तो सर्व ख्रिस्ती लोकांचं छळ करत आहे, सर्व ख्रिस्ती लोकांना ठार मारत आहे. सर्व गोष्टी शाऊलाच्या जीवनात ख्रिस्ती लोकांच्या बद्दल वाईटच विचार आणि भावना होत्या प्रियानो. परंतु या ठिकाणी मी आपलं लक्ष प्रेक्षितांची कृत्ये याचा 9 अध्याय आणि 10व्या वचनांकडे प्रथम नेत आहे. इकडे दिशमिक्यात अनन्या नावाचा कोणी शिष्य होता. त्यात प्रभूचा दृष्टांत झाला. हे अनन्या, त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाले, उठ, नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि त्याच्यात जाऊन शाऊल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पाहतो प्रार्थना करीत आहे. प्रियानो, या ठिकाणी शाऊला प्रार्थना का करीत आहे प्रियानो? त्याच्या वरच्या वचनांमध्ये सर्व हकीकत आहे. प्रेक्षितांची कृत्याचा 9 अध्याय 1 ते 9 या वचनांपर्यंत. या ठिकाणी प्रियानो शाऊलाच्या बाबतीत काय घडलेलं आहे पहा प्रियानो. येशूचा छळ करतोस, मी आहे तर उठ. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा छळ करीत होता आणि दिशमिक्याच्या वाट्यावर पावलाला येशू ख्रिस्ताचं दर्शन घडलेलं आहे. आणि इतका प्रकाश होता प्रियांनो, ज्यावेळेस शाऊलाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झाल्यानंतर त्याची दृष्टी 3 दिवस निघून गेली होती प्रियांनो. इथं लिहिलेलं आहे. काय म्हटलेले पहा प्रियांनो. मग शाऊलाने भूमीवर उठून डोळे उघडले, त्याला दिसेना असे झाले. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिशमिक्यात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळा होता. प्रियांनो, या ठिकाणी देवाच्या सेवकाबद्दल दूरदृष्टी देवाची कशी आहे मी आज हे सांगण्याचा आपला पुढं प्रयत्न करत आहे. पहिल्या 2 भागांमध्ये जन्म आंधळा आहे, त्याला दृष्टीच नव्हती, दृष्टीदोष होता. दुसऱ्या भागामध्ये मी सांगितले दृष्टीदोष होता, दोघांनाही डोळे होते. विचारी स्त्रीला होते, जनसमुदायाला होते, शास्त्री आणि पुरुषांना होते, तेही सांगितलं. आणि तिसऱ्या भागामध्ये दूरदृष्टी, जी परमेश्वराची दूरदृष्टी मानवाबद्दल काय आहे प्रियांनो. पाऊलाबद्दल देवाची दूरदृष्टी कशी होती प्रियांनो. पाऊल ज्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं त्यावेळेस जगाचा प्रकाश इतका होता, परमेश्वराचा प्रकाश त्याच्यावर पडला, त्यावेळेस तो अंध झालेला आणि 3 दिवस तो आंधळा होता. या ठिकाणी आपण पाहूया, अनन्या नावाचा एक सेवक आहे प्रियांनो. त्याला परमेश्वराने जबाबदारी दिलेली आहे. हे अनन्या, उठ, नीट नावाच्या गावी जा, तेथे शौल नावाचा प्रार्थना करत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस शौल अंध झाला त्यावेळेस त्याने प्रार्थना करण्यास सुरुवात केली. प्रियांनो, आज देखील आम्हाला डोळे असून आम्ही अंध आहोत. जगाच्या आम्ही रूढी परंपरा पापांकडे पाहत आहोत, आमचे डोळे अंध झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्याच लोकांचा आम्ही छळ करत आहोत. प्रियांनो, मी पहिल्यांदा सांगितलं की पापाचा परिणाम इतका की आम्ही त्याचं पाप इतकं पाहतो की शेवटी आमच्या मनाचं समाधान नाही झालं तर आम्ही मीडिया चॅनलवर देखील त्याचं पाप प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. ही मानववृत्ती आहे. परंतु देवाची दूरदृष्टी कशी आहे मानवाबद्दलचा मी छोटासा प्रसंग आपल्या पुढे सांगत आहे. शौलाबद्दल
ज्यावेळेस 3 दिवस तो आंधळा होता, हनन्या सेवकास सांगितलं, जा तिथे तो शाऊल नावाचा माणूस प्रार्थना करीत आहे, कारण तो अंध आहे. मग प्रियानो, हनन्याने देखील, हा देवाचा सेवक आहे, परंतु हनन्याच्या देखील मनामध्ये एक भावना निर्माण झालेली या ठिकाणी. सेवक आहे हा देखील, तो काय म्हणत आहे प्रभूला, यरूशलेमेच्या, हा प्रियानो. तेव्हा हनन्याने काय उत्तर दिलं, 9वा अध्याय 13व वचन. तेव्हा हनन्याने उत्तर केले, प्रभू, यरूशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या मनुष्याने किती वाईट केले, हे पुष्कळांचे तोंडून मी ऐकले आहे, आणि येथेही तुझे नाम घेणाऱ्या सर्वांचे बांधावे असा मनुष्य याजकापासून याला अधिकार मिळाला आहे. प्रियानो, सेवक जरी असला तरी त्याच्या मनात पाक असेल. परमेश्वराची इच्छा आहे. त्याला हनन्या सेवकाला सांगितलं, तू जाऊन तेथे, हनन्या तू जा आणि प्रार्थना करत असेल शाऊलाच्या वेळी ते प्रार्थना करा ठेव. परंतु हनन्याने देखील परमेश्वराला प्रश्न केलेला आहे. आपण पहिल्या जन्मांतराच्या वेळेस देखील त्याच्या शिष्याने प्रभूला प्रश्न केलेला आहे की हा कसा जन्मलेला आहे. या ठिकाणी हनन्या सेवक देखील आहे, तो देखील प्रभूला प्रश्न करत आहे. यांनी इतकं छळ केला आहे, लोकांचे सर्व काही केलेलं आहे, तो या ठिकाणी प्रगट करत आहे परमेश्वराकडे. म्हणजे मनुष्याची असणारी दोषदृष्टी इतकी वाईट आहे की इतरांचं पाप आणि पापच आम्ही पाहतो, परंतु परमेश्वराच्या सेवेसाठी एका परमेश्वराची इच्छा काय हे आम्ही लवकर जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. प्रभू परमेश्वर या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे, आमचे नेत्रच केवळ मुसळांनी भरलेले आहे प्रियांनो, की इतरांना मुसळे शब्दाचाच अर्थ ढोंगीपणा. आज आमच्या नेत्रांमध्ये हे मुसळ इतकं आहे की इतरांबद्दलचं ढोंगपणा घेऊन आम्ही इतरांचं सर्व पाप आणि पापच मोजत असतो प्रियांनो. हनन्याने देखील त्याची भावना या ठिकाणी अशीच प्रगट केलेली आहे, आणि तो म्हणत आहे, यांनी तर इतकं वाईट केलेलं आहे आणि तू मला जा म्हणून सांगत आहे. परंतु प्रभू परमेश्वर हनन्याला किती सुंदर उत्तर देतो पहा. 15व्या वचनात, योहान शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 15व्या वचनात, तेव्हा प्रभू त्याला म्हटला, जा, कारण विदेशी लोक, राजे, इस्रायली संतती याच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. काय सुंदर वचन आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त अभिविचारी स्त्रीचा देखील नाश करत नाही. या ठिकाणी शाऊलाच्या बाबतीत आपलं परमेश्वर प्रगट करत आहे. तो स्पष्टपणे सांगत आहे, अंध जन्माला सांगत आहे की तो यासाठी जन्मला की माझ्या नामाचं गौरव व्हावं. आणि या ठिकाणी पावलाच्या बाबतीत देखील प्रभू येशू ख्रिस्त हनन्याला सांगत आहे की तेव्हा प्रभूने म्हटले, जा, कारण विदेशी लोक, राजे, इस्रायली संतती याच्यासमोर माझे नाम घेऊन जाण्याकरिता माझे ते निवडलेले पात्र आहे. प्रियांनो, आज पाऊल किती वाईट होता तरी देखील परमेश्वराने त्याचे 3 दिवस नेत्र बंद केले की तुझ्या नेत्रांद्वारे तू माझ्या लोकांचं छळ करत आहे. आणि ज्यावेळेस त्याचे नेत्र गेलेले आहेत त्यावेळेस पावलाने प्रार्थना करण्यासाठी नीट गावी गेलेले आहे. हनन्या त्या ठिकाणी डोकं प्रार्थना ठेवून त्याच्यासाठी करण्यात आडी घेत आहे प्रियांनो. त्याच्या मनात हनन्याच्या देखील पाप आलेला आहे प्रियांनो. त्याचे नेत्र देखील पावलाबद्दलचे प्रियांनो सरळत आहे की माझ्या लोकांचा किती छेड केलेला आहे. परंतु परमेश्वराची इच्छा फार सुंदर असते प्रियांनो. जरी तो पापी असला, जरी मानवाला त्याचा पाप होण्याचा अधिकार दिलेलाच नाही, परमेश्वर तर सांगत आहे तुम्ही कोणाचा न्यायनिवाडा करूच नका, तरी देखील आम्ही परमेश्वराच्या या आज्ञेचा अवमान करून इतरांचं पाप, इतरांचं न्यायनिवाडा करण्याचा प्रयत्न करतो प्रियांनो. आज या तिन्ही ठिकाणी मी तुम्हाला पुढे 3 गोष्टी मांडलेल्या आहेत प्रियांनो. ज्यावेळेस आम्हाला डोळे नसतात, जन्म आणलेल्याला डोळे नसते, तरी देखील आम्ही त्यांनी जग पाहिलेलं नव्हतं, तरी देखील आम्ही त्याचा न्याय करायला शास्त्री आणि पुरुषांसारखे गेलेलो आहोत प्रियांनो. की हा कशा पद्धतीने जन्मला, याच्या पापास्तव काय याच्या आईबापांनी केलेल्या पापास्तव प्रियांनो. दुसऱ्या याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की दृष्टीदोष, अविचारी स्त्रीला नेत्र आहेत, सर्व जनसमुदायाला नेत्र आहे, शास्त्री पुरुषांना नेत्र आहे. तिचा आम्ही न्यायनिवाडा करत जात असताना परमेश्वराला मध्यस्थी घेऊन नियमशास्त्राप्रमाणे तिला धोंडमार व्हावा अशी आमची इच्छा असते प्रियांनो. इतरांचं पाप आम्ही पाहत असतो की त्याला मरेपर्यंत दंड द्यावावी. इतरांचे आम्हाला नेत्र नसले तर तो कसा पापी आहे याचं देखील आम्ही अवलोकन करतो प्रियांनो. आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलेलं आहे की दूरदृष्टी, जी परमेश्वराची दूरदृष्टी आहे, आंधळ्या बाबतीत होती, त्या अविचारी स्त्री बाबतीत होती
आणि पौलाच्या बाबतीत होती प्रियांनो. पौलाला देखील डोळे होते, त्यांनी देखील त्याच्या असणाऱ्या ख्रिस्ती लोकांचा छळ केला, इतका छळ केला की परमेश्वराला त्याचे डोळे 3 दिवस बंद करण्याची परमेश्वराला वेळ आली प्रियांनो. आज तुम्ही आणि मी देखील आज आपण इतर बांधवांचा, इतर लोकांचा अशाच पद्धतीने छळ करतो प्रियांनो, की जेणेकरून त्याचं पाप, त्याचे दोष, त्याचे गुण इतके आपण पाहण्याचा प्रयत्न करतो प्रियांनो, की आमचं जे मुसळ आहे प्रियांनो, ते मुसळ सारखे दोष आणि दोष आणि दोष काढण्यातच आमचे जात आहे प्रियांनो. परंतु परमेश्वराची इच्छा असणारी, म्हणूनच परमेश्वराचं वचन सांगत आहे प्रियांनो, सर्वांनी पाप केलेलं आहे आणि परमेश्वराच्या गौरवाला मुक्त झालेले आहेत प्रियांनो. आज सर्वांनी पाप केलेलं आहे. विशेष करून आज या तिन्ही गोष्टीतनं मी तुमच्यापुढे विचार मांडत असताना दोषदृष्टी, दृष्टीदोष आणि दूरदृष्टी, तर परमेश्वराची दृष्टी जी आहे प्रियांनो, की जी पौलाबद्दल होती, की हे माझं निवडलेलं पात्र आहे प्रियांनो. कितीही दोष देऊ द्या, मानवाने कितीही एखाद्याच्या पापाकडे पाहू द्या, मानवाने कितीही त्याचे दोष गुण काढू द्या, परंतु परमेश्वराची इच्छा एकच असते की कोणाचाही नाश होऊ नये. म्हणून याकरिता प्रियांनो, तुम्ही आणि मी परमेश्वराने दिलेले जे नेत्र आहे, तर आपण कोणाचा न्यायनिवाडा करण्याचा तुम्हाला आणि मला मुळीच अधिकार नाही आहे प्रियांनो. परमेश्वराची इच्छा कदाचित या ठिकाणी असेल, कितीही जन्म आंधळा असेल, त्याच्या पापापासून झालेला असेल किंवा त्याच्या आईवडिलांपासून, परंतु परमेश्वराची इच्छा आहे की तो माझ्या गौरवासाठी असा जन्मलेला आहे. अविचारी स्त्री असेल, तिने कितीही पाप केलेला असेल तरी परमेश्वराची इच्छा आहे की तिला पापमुक्त करायचं आहे आणि तिला सांगत आहे, येथून पुढे तू पाप करू नको. कितीही ख्रिस्ती धर्माच्या लोकांचा छळ होत असला, आम्ही कितीही लोकांचे गुणदोष काढत असलो, तरी परमेश्वराची इच्छा पौलासंबंधी जी होती की हे माझं निवडलेलं पात्र आहे प्रियांनो. आज तुमचे आणि माझे नेत्र केवळ इतरांचे मुसळ काढण्यात नसावे, तर प्रभू परमेश्वराने देव केलेले जे नेत्र आहेत ते परमेश्वराच्या दृष्टीने कशाच पात्र आहे याचा आपण तुम्ही आणि मी आपण अवलोकन करूया. यावेळी मी इथेच थांबत आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू, तू आज आमचे नेत्र उघडलेले आहेस. इतरांचे गुणदोष आम्ही काढण्यात प्रभू परमेश्वरा सर्वात पुढे असतो. प्रभू परमेश्वरा, जेवढ आम्हाला परिमाणच दिलेले आहे इतरांचे दोष, गुणदोष आणि पाप काढण्यात. प्रभूजी, आज तुझ्या वचनांकरिता आमचे डोळे 3 दिवस पावलाप्रमाणे अंध ठेवले होते. प्रभूजी, आज 3 गोष्टी आम्ही एकत्रित विचार करत असताना प्रभूजी, आज तुझ्यापुढे आमचे नेत्र देखील तू उघड. प्रभू परमेश्वरा, आम्ही इतर कोणाचे गुणदोष काढू नये, इतर कोणाचा न्यायनिवाडा करू नये, तर प्रभू परमेश्वरा तू आमचा न्यायनिवाडा करणारा एकच परमेश्वर आहे. प्रभूजी, दोन्हीही उदाहरणावरून, तिन्ही उदाहरणावरून प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सांगत आहे, इतरांचे गुणदोष काढू नका, सर्व ते माझे निवडलेले पात्र असतात. होय प्रभूजी, आम्ही इतरांचे गुणदोष काढण्यात पुढे नसावं अशी भावना आमच्या अंतःकरणात दे. प्रभू परमेश्वरा, तुझ्याकडे नम्रतेची प्रार्थना करतो की विशेष करून या गुणदोषांबद्दल आम्ही विचार करत असताना प्रभू परमेश्वरा, इतरांच्या गुणांकडे आम्ही न पाहता, इतरांच्या पापांकडे, इतरांचे दोषगुण न काढता प्रभू परमेश्वरा आम्ही सर्वस्व तुझ्याकडे सोपावं आणि तुझ्याकडे प्रार्थना करावी असं दयाने कृपेने होऊ दे. आमचे नेत्र प्रभू परमेश्वरा शुद्ध कर. सर्व वाईट गुणदोषांपासून आमच्या नेत्रांना स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. ज्याप्रमाणे अंधाला तू चिखल लावून प्रभू परमेश्वरा नेत्र उघडलेत, आमच्या देखील डोळ्यांवर असेच अनेक चिखलांचे थर आहेत प्रभू परमेश्वरा, की जे पापास्तव, दंडात असणाऱ्या पापास्तव इतरांचे गुणदोष काढण्यात आमच्या देखील डोळ्यांवर प्रभू परमेश्वरा चिखल आहे. परंतु हा चिखल प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र हाताने त्याला स्पर्श कर आणि आम्हाला देखील सांग जा शिलो येथे असणाऱ्या तळ्यावर जाऊन धुव. होय प्रभू परमेश्वर, आम्ही देखील आमचे नेत्र स्वच्छ धुवावेत आणि प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्याकडे आणि तुझ्याकडेच पाहू. प्रभूजी, आम्ही कोणाचं पाप काढू नये, तर अविविचार स्त्रीला नेत्र असताना देखील तिने पाप केलेलं आहे. होय प्रभूजी, आमच्याही जीवनात अनेक पापे घडलेले आहेत. आम्ही इतरांचं पाप न काढता प्रभू परमेश्वरा तू अविविचारी स्त्रीप्रमाणे देखील आमच्या पापांची क्षमा करतोस आणि आम्हाला सांगत आहे की जा पाप करू नकोस. होय प्रभूजी, आमच्या पापांची देखील
क्षमा करणारा प्रभूजी हो. प्रभूजी पावलाप्रमाणे तो आम्हाला निवडलेले पात्र केलेलं आहे. आज ख्रिस्ती म्हणून आम्ही या जगात जगत असताना निवडलेल्या पात्राप्रमाणे आमचं आचरण असावं, आमचे नेत्र शुद्ध असावं असं दयाने कृपेने होऊ दे. काय म्हणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडाने पेतनामात मागतो म्हणून तो आहे. देवाच्या या गौरव वचनाबद्दल आमचे बंधू लेलेडर भारत जॉन यांचे मी मनापासून आभार मानतो. परमेश्वर दैबाप त्यांची सेवा आशीर्वादित करो अशी माझी प्रभूच्या चरणी प्रार्थना आहे. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूया. प्रभूची प्रार्थना नंतर आशीर्वाद घेऊया आणि शेवटलं गीत गाऊन आजची भक्ती आपण समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वता तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची मने अंतकरणे देवाच्या प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद इमॅन्युअल चर्चच्या प्रत्येक लहान थोर सभासदास, ज्या दारी आहेत त्यांच्या आरोग्यासह आणि जे आम्ही सर्वजण तुझी उपकार स्तुती करत आहोत, तुझी आराधना करीत आहोत, आम्हा प्रत्येकास आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र